नमस्कार. रेकी कोर्सच्या या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. रेकी हा जो विषय आहे हा एकंदरीतच ऊर्जेचा विषय आहे, एनर्जीचा विषय आहे. जी एनर्जी ह्या विश्वामध्ये आहे तीच एनर्जी आपल्या शरीरामध्ये देखील आहे, हेच आपण पाहतो आहे. पण विश्वामधली जी एनर्जी आहे ती आपण पाहतो, ती फील करतो, पण शरीरामधली एनर्जी जी आहे ती एनर्जी आपल्याला फील तर होते, पण आपण त्याला अजून फील करू शकतो, आपण त्याला अजून व्यवस्थित ॲक्टिवेट करू शकतो. कारण की बघा की एनर्जी कशी मॅटर करते, कशी आपल्या शरीरामध्ये आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला ताप येतो तेव्हा त्याचं अंग जे आहे ते अगदी तव्यासारखं तापलेलं असतं. 104 105 पर्यंत ताप देखील जाऊ शकतो. पण जेव्हा थंडी वाजते त्यावेळेला आपण त्याच्या अंगावरती 2 3 4 5 पांघरुण देतो तरी त्याची थंडी थांबत नाही. म्हणजे याचा अर्थ थंडी, ताप, सर्दी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या शरीरामध्ये आहे, फक्त त्या बॅलेन्स स्वरूपामध्ये आहेत म्हणून मी व्यवस्थित आहे. पण एनर्जी देखील अशीच आहे, फक्त आपल्या शरीरातली एनर्जी आपल्याला माहिती नाही आहे, कारण की ती काही ठिकाणी बॅलेन्स आहे किंवा आपण काही वेळा त्याचा विचार करत नाही. उदाहरणार्थ की ही शरीरामधली एनर्जी जर मला कार्य करायचं असेल हे एनर्जीचं, तर बघा किती एक्स्ट्रा एनर्जी आपण लावतो, त्याला आपण एक्स्ट्रा एफर्ट्स लावणं असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ की जर समजा मी दररोज व्यवस्थित जेवतो आहे आणि मला 2-3 दिवस व्यवस्थित जेवायला नाही मिळालं तरी देखील माझं शरीर चालतं आहे. का? कारण की माझ्या शरीरामधली जी एनर्जी आहे ती आता यूज व्हायला लागलेली आहे. जी फॅट्सच्या स्वरूपामध्ये असेल ती यूज व्हायला लागलेली आहे. मी दररोज फक्त 1 किलोमीटर चालतो, पण मला कधी असं वाटलं की मी 10-15 किलोमीटर चालावं तरी देखील मी 10-15 किलोमीटर चालू शकतो, कारण की तेवढी एनर्जी माझ्या शरीरामध्ये आहे. मला रात्री 10 वाजता झोप येते, नाहीतर मला खूप कसं तरी अस्वस्थ वाटतं. पण प्रवासामध्ये आपल्याला जागायचं असतं किंवा कधी कधी रात्रीचं काही काम करायचं असतं, तेव्हा मी रात्रभर देखील जागतो, कारण की तेवढी एनर्जी माझ्या शरीरामध्ये आहे. मग ती एनर्जी निर्माण कुठे होते, कशी होते? ती एनर्जी निर्माण होते आपल्या डिझायरमधून, ते एनर्जी निर्माण होते आपल्या शरीरातल्या ॲक्टिव्हिटीमधून. फक्त आपल्याला त्याचं भान नाही. हा व्हिडिओ थोडासा रॅन्डम असणार आहे. हा व्हिडिओ जो आहे तो थोडासा इन्फॉर्मल असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ थोडा समजून घ्या, नीट पहा, कारण की याच्यामध्ये तुम्हाला रेकीमधले बरेचसे एनर्जी पॉईंट्स किंवा एनर्जी मॅटर आपल्याला समजणार आहे. तर माझ्या शरीरामध्ये ही ऊर्जा आहे, पण त्या ऊर्जेचा मला विसर पडलेला आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हनुमान आहे. हनुमानाकडे प्रचंड ताकद आहे, पण त्याला त्या ताकदीचा विसर पडलेला होता. जेव्हा त्या जांबुवंतानं सांगितलं की हनुमंता तुझ्याकडे इतकी प्रचंड ताकद आहे, शक्ती आहे, तू का शांत बसलाय, उड, तेव्हा त्याला समजलं की माझ्यामध्ये ती ताकद आहे. त्याच प्रकारे आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये ती एनर्जी आहे, ती ऊर्जा आहे, फक्त ती सुप्त अवस्थेमध्ये आहे, जी हनुमानाकडे देखील सुप्त अवस्थेमध्ये होती. ही एनर्जी ॲक्टिवेट करण्यासाठी काय गरजेचं आहे, तर त्याला ध्यान गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा आपल्याला अजून फ्रेश वाटतं, अजून काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. जेव्हा आपण मेडिटेशन करतो, ध्यानाला इंग्रजीमध्ये मेडिटेशन असं म्हणतात, तर जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपल्याला ती इच्छा निर्माण होते. त्याचबरोबर जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की माझ्या शरीरामध्ये एवढी देखील एनर्जी आहे. म्हणजे मी व्यायाम सुरू करण्यापूर्वी मी 20 किलो देखील वजन उचलू शकत नव्हतो, पण मी आता प्रॅक्टिसने हळूहळू मी 50 60 70 किलो वजन आरामात उचलू शकतो आहे. मी वेट लिफ्टिंग करू शकतो आहे, कारण की आत्ता मी जी माझ्यामध्ये एनर्जी होती त्या एनर्जीला बाहेर काढलेलं आहे. ह्या विश्वामधली एनर्जी देखील सुप्त अवस्थेमध्ये आहे. मंद वारा वाहतो, खूप छान वाटतं, पण तोच वारा त्याच हवेनी जेव्हा वादळाचं रूप घेतलं जातं तेव्हा ते वादळ किती भयानक असतं हे आपल्याला देखील माहिती आहे. तसं एनर्जी आपल्यामध्ये देखील आहे, फक्त ती आता सुप्तावस्थेमध्ये आहे. आपण ती एनर्जी व्यवस्थित चॅनलाइज करणं गरजेचं आहे, त्या एनर्जीचा फ्लो व्यवस्थित आणणं गरजेचं आहे. मग माझ्या शरीरामध्ये ही एनर्जी आहे कुठे, तर माझ्या शरीरामध्ये एनर्जी आहे माझ्या सप्तचक्रांमध्ये. आम्हाला सप्तचक्र आहेत, मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत. उसुईंनी देखील याच्यावर खूप जास्त अभ्यास केला. सप्तचक्रामध्ये जी एनर्जी आहे ती एनर्जी सुप्तावस्थेमध्ये आहे. त्याचं आपल्याला माहितीच नाही आहे किंवा कमी माहिती असते, कधी कधी माहितीच नसते की हे सप्तचक्र माझ्या शरीरामध्ये आहे. पण ह्या चक्रांना ॲक्टिवेट केल्यानंतर माझ्या शरीरातली एनर्जी जी आहे त्याचा फ्लो व्यवस्थित होतो,
कधी कधी मी त्या एनर्जीच्या माध्यमातून माझ्या शरीरात मी उष्णता देखील निर्माण करू शकतो, मी थंडावा देखील निर्माण करू शकतो. म्हणजे इतकी एनर्जी माझ्या शरीरामध्ये आहे, या चक्रांमध्ये आहे. ज्ञानेश्वरांनी पाठीवर मांडे भाजले. हे होऊ शकतं का? तर होऊ शकतं. कारण की त्यांना योगशास्त्राने त्यांची एनर्जी त्यांना कॉन्सन्ट्रेट करता आली होती, त्यांची हीट त्यांना वाढवता आली होती. हे सगळा अभ्यास शक्य होतो सप्तचक्राच्या माध्यमातून. तुम्ही असे अनेक योगी पाहिले असतील बघा, असे अनेक सिद्ध पुरुष पाहिले असतील जे उघड्या अंगाने बर्फामध्ये ध्यान करतात. वरतून प्रचंड बर्फ पडतोय पण त्यांना काही फरक पडत नाही, कारण ते त्यावेळेला त्यांच्या योगमायेने योगशास्त्राने ते शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात. आणि ही देखील गोष्ट आपल्याला साध्य होऊ शकते, पण त्यासाठी प्रॅक्टिस लागते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, बरोबर बोललात, विश्वास लागतो, श्रद्धा लागते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे पाहिलं ना की श्रद्धा असेल तर रेकी काम करणार आहे, तेच आहे. विश्वास असेल तर रेकी काम करणार आहे. विश्वास असेल तर आपली शरीरामधले एनर्जी जे आहेत त्या आपला अभ्यासता येणार आहेत. विषय श्रद्धेचा आहे अधिक प्रमाणामध्ये. त्याच्या माध्यमातूनच आपण पूर्ण विश्वासाने आपण सप्तचक्र ॲक्टिव्ह करू शकतो. तर माझ्या शरीरामध्ये प्रचंड ताकद आहे. ही ताकद कुठे, कधी, केव्हा, कशी वापरावी याचं ज्ञान म्हणजे एनर्जी बॅलेन्स करणं आहे. एक्झाम्पल देतो. एखादा रेसलर आहे किंवा एखादा कुस्तीपटू आहे, ओके, तो कुस्ती करतोय, तो समोरच्या माणसाला मारतोय, तो कितीही फायटिंग करू शकतो, काही करू शकतो. एखादा कोणी बॉडी बिल्डर असेल, काही असेल, तो काही करू शकतो. पण तीच व्यक्ती जेव्हा त्याच्या घरामध्ये लहान मूल असेल तेव्हा मारणार आहे का तेवढं? तर नाही मारणार ना. किती मारणार आहे? त्याला सहन होईल तेवढंच मारणार. राग आला तर कधी कधी येणार पण नाही राग, त्याला प्रेमाने समजून सांगेल. हेच होतं आपल्या बाबतीमध्ये देखील. कारण की आपण एनर्जी एवढी यूज करतो आणि तीच एनर्जी आपण एवढी देखील यूज करू शकतो. पण जी लोक एवढी मोठी एनर्जी जी आहे त्यांच्याकडे, ती देखील एवढी यूज करतात, छोटीशी यूज करतात, कारण की त्यांना त्यांच्या एनर्जीवरती कंट्रोल ठेवता येतो. जशी एनर्जी वाढवता येते तसा एनर्जीवर कंट्रोल करता येतो. प्रत्येकाला मिळालेलं वरदान काय आहे तर शरीरामधले सप्तचक्र. जेव्हा आपण एनर्जीचा विचार करतो, हे सगळे एनर्जी चॅनल्स आहेत, जंक्शन्स आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हृदय चक्र, कंठचक्र, आज्ञाचक्र आणि आपलं सहस्त्रार चक्र. याच्यामध्ये अपरिसीमित प्रचंड मोठी एनर्जी आहे. फक्त ती आता सुप्तावस्थेमध्ये आहे. पण जेव्हा आपण रेकीचा अभ्यास करतो, ज्या वेळेला कोणत्याही हिलिंगचा अभ्यास करतो, जगातला कोणतंही आपण मेडिटेशन करतो, तेव्हा आपल्याला ही सप्तचक्राच्या एनर्जीचाच विचार करावा लागतो. आणि जेव्हा आपण या सप्तचक्राच्या एनर्जीचा विचार करतो त्याच्या माध्यमातूनच आपण स्वतःला खूप चांगलं डेव्हलप करू शकतो. मला स्टेबल व्हायचं आहे, मला स्थिरता प्राप्त करायची आहे, तर त्यासाठी मूलाधार चक्र आहे. माझ्या शरीरामध्ये जलतत्वाची कमतरता निर्माण झालेली आहे, मला थोडा ताप आलेला आहे किंवा मला असं वाटतं की माझ्या शरीरामध्ये मला इम्बॅलन्स वाटतं आहे, माझं मन मला स्थिर होत नाही आहे, तर त्यासाठी स्वाधिष्ठान चक्र आहे. माझ्या शरीरामध्ये आत्ता उष्णता मला निर्माण करायची आहे, मला डायबिटीज बरा करायचा आहे, माझी पचनशक्ती मला व्यवस्थित करायची आहे, तर त्यासाठी आपलं मणिपूर चक्र आहे. मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, मला फुफ्फुसांचा काही विकार आहे, मला श्वास घेताना दम लागतो किंवा माझं रक्त प्रवाह व्यवस्थित काम करत नाही, त्यासाठी हृदय चक्र आहे. त्यानंतर माझं सतत बोलण्याचं काम आहे, बोलून बोलून कंठ दुखतो. बऱ्याच वेळेला असं होतं की मी अनावश्यक बोलतो किंवा त्या बोलण्याच्या समोरच्या माणसावर काहीच इम्पॅक्ट होत नाही किंवा त्या बोलण्यामध्ये कधी कधी गर्व जाणवतो, तर कंठचक्र म्हणजे काम करायचं असतं. आपल्या कंठचक्रामध्ये ती एनर्जी आहे. माझं फोकस होत नाही, लक्ष केंद्रित होत नाही, मी कितीही अभ्यास केला तरी देखील मला त्या अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे, मला ते लागलं पाहिजे, यासाठी माझं आज्ञाचक्र. बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. आपण आपल्या व्हिडिओजमध्ये आधीच्या खूप याविषयी माहिती दिलेली आहे. मला खूप छान राहायचं आहे, माझा ऑरा जो आहे तो खूप छान डेव्हलप करायचा आहे, यासाठी सहस्त्रार चक्र. सहस्त्रार चक्रामुळे आपला ऑरा खूप चांगला डेव्हलप होतो.
हे सप्तचक्र यासाठी शिकायचे असतात सुरुवातीला, याच्या माध्यमातून आपण आपल्या शरीरातली एनर्जी ओळखू शकतो. आता ती वाढवणं हा तर पुढचाच भाग झालाय ना. आधी ओळखता तर आली पाहिजे. एखादा व्यक्ती माझ्यासमोर आला आणि तो जर मला म्हणतोय की मला माझे सांधे दुखत आहेत, तर सांधे दुखीसाठी कोणती रेकी करता येईल असं मला कोणी विचारलं तर मला हे अगोदर क्लिक झालं पाहिजे की सांधे दुखीसाठी कोणतं चक्र आहे. तर ते मला सांगता आलं पाहिजे की सांधे दुखीसाठी कोणतं चक्र आहे, तर ते मूलाधार चक्र आहे. ओके. एखाद्याला समजा डायबिटीस आहे तर कोणतं चक्र आहे, तर मणिपूर चक्र आहे. एखाद्याला हाय बीपी आहे, लो बीपी आहे, कोणतं चक्र आहे, हृदय चक्र आहे. हे मला सांगता आलं पाहिजे. यासाठी आपल्याला एक व्हिडिओ बनवूया आपण की नक्की कोणतं चक्र कोणत्या आजारावर कसं काम करतं. मी तुम्हाला परत सांगेल की आपण एक सप्तचक्राची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, ती नक्की तुम्ही पहा. आणि पुढच्या काही भागांमध्ये आपण सप्तचक्रांचा थोडा डिटेलमध्ये अभ्यास करू त्या एनर्जीचा. कारण की त्या एनर्जी आपल्याला समजल्या, ते ध्यान आपल्याला समजलं, तर आपल्याला भरपूर काही गोष्टी साध्य करता येणार आहेत आणि येऊ शकतात. कारण की रेकी शिकण्यासाठी, मी पुन्हा रिपीट करतोय, रेकी शिकण्यासाठी जगातलं कुठलंही मेडिटेशन शिकण्यासाठी गरजेचं आहे तो म्हणजे सप्तचक्राचा अभ्यास. हे सप्तचक्र कुठेही नाही आहेत, ते माझ्या शरीरामध्येच आहेत. फक्त मला त्याचा व्यवस्थित वापर करता आला पाहिजे. मला ते समजलं पाहिजे की या चक्राचं हे काम आहे, किंवा ह्या व्यक्तीला हा प्रॉब्लेम असेल तर याचं हे चक्र बिघडलेलं आहे, मी त्याला रेकी कशी देऊ शकेल. आणि त्याचबरोबर रेकीच्या ज्या सायन्स आहेत, जे सिम्बॉल्स आपण शिकणार आहोत, ते कसे द्यायचे आहेत, मला माझी एनर्जी कशी वाढवायची आहे. किती लोक आपली स्वतःची एनर्जी वाढवायला तयार आहे, आत्ता कमेंटमध्ये सांगा की मला एनर्जी वाढवायची आहे. आणि एनर्जी वाढवायची असेल तर सप्तचक्रावरती फोकस करणं गरजेचं आहे. थोडा एखाद दोन व्हिडिओ कदाचित सप्तचक्रासाठी बनवावे लागतील, आपण बनवूया. आज या व्हिडिओमध्ये आपण फक्त ॲनालिसिस करायचं आहे का जी प्रचंड शक्ती, जी प्रचंड एनर्जी विश्वामध्ये आहे, तीच एनर्जी माझ्यामध्ये देखील आहे, फक्त ती आता सुप्तावस्थेमध्ये आहे. रेकी मला का शिकायची आहे, रेकी मला कशासाठी शिकायचे हा भाग तर आहे, पण रेकी शिकण्यासाठी मला काय गरजेचं आहे, तर मला ती एनर्जी समजणं गरजेचं आहे, ती एनर्जी वाढणं गरजेचं आहे, त्या एनर्जीचा अभ्यास होणं गरजेचं आहे, आणि त्या एनर्जीच्या माध्यमातून मला स्वतःचा विकास करणं गरजेचं आहे. तर आणि तरच मी व्यवस्थितपणे रेकी समजून घेऊ शकेल, तरच मी व्यवस्थितपणे त्या रेकीचे सिम्बॉल्स जे आहेत, त्याची ॲट्युनमेंट जी आहे ती मी एक्सेप्ट करू शकणार आहे. यासाठी सप्तचक्राचं महत्त्वाचं स्थान आहे रेकी, आणि सगळ्या हिलिंग आणि ध्यानाच्या प्रकारामध्ये खूप मोठा भाग आहे, पण तितकाच महत्त्वाचा भाग आहे. व्हिडिओ कदाचित त्यापुढे थोडेसे मोठे मोठे होतील, पण तुम्ही काळजी करू नका, कारण की या गोष्टी शिकणंच गरजेचं आहे. आपण थोडं डिटेलमध्ये जाऊया. व्हिडिओ एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5 वेळा डिटेलमध्ये बघा, समजून घ्या. कारण की डिरेक्टली तुम्ही जेव्हा एकदा व्हिडिओ पाहून जेव्हा कमेंट करता, त्यावेळेला मला असं वाटतं की याच्यामध्ये याचं उत्तर आहे, ह्याच व्हिडिओमध्ये याचं उत्तर आहे. त्यामुळे प्रत्येक शब्द ऐका. आत्ता देखील खूप इझी आहे की आम्ही ज्या वेळेला शिकलो तेव्हा शिक्षक सांगायचे आणि मोकळं व्हायचं ना. रेकॉर्डिंग होतं, त्यांनी काय शिकवले ते लक्षात ठेवावं लागायचं, कधी कधी ते आठवायचं नाही, त्यांना विचारण्याची हिंमत नव्हती किंवा विचारू शकत नव्हतो, किंवा तो कोर्स झाल्यानंतर ते फोन उचलतीलच याची काही गॅरंटी नव्हती. पण आत्ता थोडं सोपं आहे, कारण की आपल्याला आत्ता रेकॉर्डिंग आहे. त्यामुळे याचा अभ्यास कसा करायचा हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा रेकीचा अभ्यास कसा तुम्हाला करायचा आहे व्हिडिओच्या माध्यमातून. पण एवढंच सांगेल मी तुम्हाला की एनर्जीसाठी सप्तचक्रांचा अभ्यास करा, फोकस करा. आत्ता तुमचा होमवर्क आहे, आपल्या आधीचे व्हिडिओ बघा, आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण सप्तचक्रांविषयी थोडी डिटेलमध्ये माहिती घेऊया. हवं तर एका दिवशी 2-2 चक्र आपण अभ्यासूया एका व्हिडिओमध्ये, म्हणजे अजून डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास समजणार. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. त्याचबरोबर दिनांक 27 आणि 28 मार्च 2025ला आत्ता रात्री 8 वाजता झूम लाईव्ह आहे, आणि विषय आहे हॅप्पी मेडिटेशन.
ध्यानाचे प्रकार, हिलिंगचे प्रकार आणि आपण कशा प्रकारे ते अप्लाय करू शकतो याविषयीचं 2 दिवसाचं वर्कशॉप आहे, पेड आहे. अधिक माहिती हवी असेल तर ह्या नंबरवरती संपर्क करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की असाच दमदार कंटेंट आपण घेऊन येण्याचा प्रयत्न वारंवार करणार आहोत. व्हिडिओ अधिक शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बिंदास राहा, आनंदी राहा आणि आपण जे रेकीचं आवाहन केलं होतं ते आवर्जून तुम्ही करा. बघा तुम्ही रेकी हिलर होणार आणि होणारच आहात. धन्यवाद.